बॅकग्राऊंड काय करतात? माझं नाव रणजित चंद्रकांत गुळविले. मी येस सर. जिल्हा बीड, तालुका केज. यस, सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचंय. आज आपलं भाग्य आहे की डॉक्टर साहेब स्वतः बोलतायत आणि आपण ऐकतोय. येस सर. ही माझा संतुलित आहार आहे. ऑल यस न्यूट्रिशन आहे आणि माझा शेक. यस सर. यस सर. बघू शकता आपल्या डॉक्टर साहेब ही न्यूट्रिशन सतत. म्हणजे आपल्या टॅबलेट नाहीत. आपले न्यूट्रिशन म्हणजे आपले संतुलित आहारपासून बनलेलं थोडंसं उघड वास असल्यामुळे त्याला टॅबलेट फॉर्ममध्ये युजल केलेलं आहे. आणि मी 8 गोळ्या आहेत, म्हणजे न्यूट्रिशन 8 न्यूट्रिशन आहेत मी आज खातोय. यस यस, व्हेरी गुड. येस, गोळ्या खायच्या म्हटलं की आपल्याला दवाखान्याचा फील येतो, परंतु या गोळ्या म्हणजे कुठल्या प्रकारचं औषध नाही हे डॉक्टर साहेब स्वतः सांगतात. आणि येस सर. एक टॅबलेटची पॉवर असते 500 पॉवर. तर आपण 8 गोळ्या एकदम खाऊ शकत नाहीत. येस तरी न्यूट्रिशन आपण किती बी खाऊ शकता तुम्ही. 8 नाही, 10, 12 किती खाऊ शकता. आणि माझे स्टार्टिंग करतो माझे सर. माझी जर्नीमध्ये मी स्टार्टिंगला एक डॉक्टर आहे आणि माझं वेट खूप वाढलं होतं. माझे मनकेत, मागाचे मनकेत दोन्ही फर्स्ट आणि लास्टमध्ये गॅप होते सर. आणि माझे गुडघ्याला बी गॅप पडला होता, एक गुडघ्याला गॅप पडला होता आणि माझ्या दोन्ही टाचा दुखत होत्या. येस सर. आणि येस सर. वजन आपलं किती वाढलं होतं सर? 99 झालं सर. 99. येस सर. येस सर. आणि आणि गुडघ्यामध्ये तो त्रास होता आणि मणक्याचा त्रास होता, तो किती हो सर. दिवसापासून होता? सर ती 2-3 वर्षापासून कंटिन्यू होता. आणि माझे मित्र डॉक्टर आहेत, त्यांच्यापासून मी एक्सरे काढलाय. ती बोलले सर तुमचे दोन्ही मणकेत गॅप, मागाचे मणकेत गॅप पडले सर. आणि तिसऱ्या अजून मणकेत गॅप पडले तर तुम्हाला झोपून राहावं लागते म्हणलं. आणि तुम्हाला मोटरसायकल बॅग सोडून द्यावं लागते, 4 व्हीलर यूज करावं लागते म्हणलं. आता कोणते खेडेगावात पेशंट, कोणता म्हातारा माणूस असला त्याकडे जायला पण मोटरसायकल नेऊ शकतात, मोठी गाडी नेऊ शकत नाहीत. येस सर. तर त्यांचे ऐकलं, म्हणलं चला म्हणलं. त्यांचे एक महिने ट्रीटमेंट करून बघितली, टॅबलेट खाऊन बघितले त्यांचे. आणि खाल्ल्यावर काय नाही, गोळ्या खाऊच तरच त्याचा रिझल्ट होता. आपल्याला माहिती आहे, म्हणजे 4-5 घंटे त्याचा रिझल्ट राहते, नंतर तसे आहे ती कंडिशन तशी राहते. आणि माझ्या नंतर मी पेट्रोल भरायला चाललो होतो. तर जाडकर सर भेटले मला असं, म्हणजे मी त्याला ओळखलं नाही फर्स्ट टाइम. हम्म. तर त्यांनी म्हणले सर डॉक्टर तुम्ही लय वेट वाढले. म्हणलं हो म्हणलं. मला ढेरी वाढली फक्त म्हणलं, माझे काय दुसरं वेट वाढलेलं नाही. मी त्यांना आजार काय सांगितलं नाही म्हणलं, माझे मनके दुखते असं काय काय सांगितलं नाही. म्हणले सर तुम्ही लिंक घ्या माझी म्हणले. मी त्याला अगोदर ओळखलं नाही फर्स्ट टाइम. तर त्यांनी म्हणले मी जाड करेन. म्हणलं तुम्ही नाही, असं तुम्हाला बघितले मी जाड जोड बघितलं होतं. तर त्यांनी म्हणले माझा बिफोर आफ्टर त्यांनी दाखवलं मला. तर म्हणलं खूप बारीक झाला तुम्ही सर. हो म्हणले मी असं करतोय. म्हणलं ठीक आहे सर. ते त्यांनी मला लिंक दिली. आणि लिंक दिल्यावर नंतर मी 10 दिवस टाइमपास केला. त्यांनी मला फोन करायचं, मी पालता मोबाईल घालून झोपायचो रिलॅक्समध्ये. आणि 10 दिवसांनंतर म्हणलं माणूस कंटिन्यू फोन करतोय, मग कशासाठी फोन तर करत असणार, काय काय काहीतरी असन त्याच्यामध्ये. 10 दिवसांनंतर सर मी मोबाईल व्हिडिओ ऑन ठेवलाय. आज भी कंटिन्यू व्हिडिओ ऑन आहे आणि 1 घंटा कंपल्सरी वर्कआउट आहे माझं. आणि माझे जे मनकेमध्ये त्रास होतं ती कुठे गेलं मलाही माहित नाही सर. आज येस मला सर. वाटतं मी एक 18 वर्षाचा एक पोरग आहे. आज माझे पेशंटमध्ये डॉक्टर तुमचे खूप चेंजेस झाले. जे 42 ची पॅन्ट होती मी आज 30 ची पॅन्ट वापरतोय सर. येस सर. येस सर. आणि माझे जे डॉक्टर साहेब आपल्यासाठी डॉक्टर साहेब आपल्यासाठी देवदूत आहेत असं म्हणतात, देव माणूस आहेत. पण डॉक्टर सुद्धा एक माणूस आहे हे आपण विसरून जातो. डॉक्टरांना सुद्धा त्रास होतात, डॉक्टरांना सुद्धा वेदना होतात आणि डॉक्टर साहेब अशा वेदनांनी त्रस्त होते. एक जाडकर सर त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं. आनंदाची फुलबाग त्यांच्या जीवनात फुलली. डॉक्टर साहेब, यासाठी तुम्ही कोणता आहार घेतलात? सर त्याला मी अगोदर फर्स्ट टाइम तुम्ही तुम्हाला डिटेल सांगतो. मी हे आहारावर विश्वास ठेवत नव्हतो. कशा, एक डॉक्टर असल्यामुळं मला हे पावडरने आणि काय काय होत असते का म्हणलं, वजन कमी होत असते काय, मनके कमी होत असते का, काय दुसरं काय, मी विश्वास धरत नव्हतो. आम्ही फर्स्ट टाइम चाडकर सर म्हणले सर आपण तुमचे बॉडी चेकअप करू म्हणले. ठीक आहे सर म्हणलं. आणि बॉडी चेकअप म्हणलं काय पैसे लागत असणार म्हणलं, आपल्याला काय नाही म्हणलं, बघू म्हणलं. त्यांना दररोज टाळत होतो मी, मला वर्कआउट करू पण म्हणलं, काय आपण काय ती बॉडी चेकअप करायचं नाही आणि ती काय संतुलित आहार घ्यायचं नाही. ठीक आहे. 10-15 दिवस मी कंपल्सरी वर्कआउट केलं. आम्ही दोघं अगोदर आमच्या मिसेसने केलं नाही, मी फर्स्ट टाइम केलं.
नंतर मला थोडं विकनेस वाटायला. आमच्या मिसेस नंतर आले, त्यांनी वर्कआउट केलं, त्यांना थोडं विकनेस वाटायला. आपल्या मी गवळी गवळी सर आणि गवळी मॅडमकडे आम्ही बॉडी चेकअप करायला गेलो. तर माझं वेज दाखवतं 66 दाखवत नाही, हो 66 दाखवतं सर. येस सर, येस. माझी एजचे म्हणजे माझे फॅट मुळे माझं वय जास्त दाखवतं सर. येस ठीक येस आहे सर. येस. बॉडी आणि एज. म्हणलं माझं वय तितकं नाही म्हणलं सर. नाही म्हणले, तुमचं जे फॅट वाढलंय का, कोलेस्ट्रॉल वाढलंय का, त्याच्यामुळे तुमचं इतकं वय दाखवते. तुमचं वेट म्हणजे कमी झालं, कोलेस्ट्रॉल कमी झालं तुमचं, तर तुमचं वेट जे डिटेल आहे तुमचं ती येईल. ठीक आहे, मी दोघांनी चेक केलं. आमच्या मॅडमना मी स्टार्टिंग संतुलित आहार केला. म्हणलं आपल्याला काय होऊ नये, काय झालं तर आमच्या मॅडमला हो. तर आहार चालू केला, तर त्यांची स्टॅमिना वाढला. माझं स्टॅमिना थोडं लूज झाला. म्हणलं मला वर्कआउट व्हायना, म्हणलं मी इतका म्हातारा माणूस नाहीच. आणि सरला जड कसं म्हणलं, सर मला बी संतुलित आहार चालू करायचं. म्हणले सर नाही चालू दे, तुमचं कसं चालायचं. मी गवळी मॅडमला बी चॅलेंज दिलं, मी स्ट्रॉंग आहे आणि करू शकतो मी, आणि असंच वजन कमी करणार. माझं 1 किलो वजन कमी झालं नाही. आणि मी संतुलित आहार घेतल्यापासून माझं एका महिन्यामध्ये 7 किलो वजन कमी झालं सर. येस सर, येस सर. चक्क संतुलित आहार का गरजेचा आहे हे आपल्याला इथून कळालं. सर, सुरुवात कोणत्या आहारापासून केली? सर मी पहिले बेसिक किट फॉर्मा 1 चालू केला 12 दिवस. 12 दिवसानंतर फॉर्मा 2 यूज केला, आणि फॉर्मा 2, फॉर्मा 3, फॉर्मा 4 टोटल युजर मी सेकंड टाइम पासून कंटिन्यू स्टार्ट केलं सर. सर, आणि ऑल मणक्याचा त्रास, गुडघ्याच्या त्रासासाठी तुम्ही काय स्पेशली तुम्हाला सजेस्ट केलं गेलं? सर मी जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, ॲक्युडिपेंड, मी डोळ्यासाठी चष्म्यासाठी मी ॲक्युडिपेंड यूज करतोय. माझा चष्मा नंबर निघून गेलेला आहे. आणि सेल्युलस, म्हणजे टोटल म्हणजे ऑल, म्हणजे ह्युमन चॉईस सोडून सगळंच घेतोय सर. येस 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 येस. आणि अतिशय. फर्स्ट टाइम मी सर ही जर्नीमध्ये येताना म्हणलं, मी अगोदर फर्स्ट टाइम लिंबू पाणी, मध पाणी, मी 5 लिटर मध खाल्ले सर. येस येस आणि येस. कोण म्हणते मी असं रनिंग करून व्यायाम, माझं वजन कमी कसतोय, होत नाही सर. मी 5 किलोमीटर कंपल्सरी मी दोघं जात होतात. आले मध पाणी, लिंबू पाणी पिऊन जायचं, येतात लिंबू पाणी पियतात, आणि सगळं काही उपयोग नाही सर त्याने. एक येस किलो सर, 2 किलो वॉटर लेवल, पाणी आपल्या बॉडीमध्ये वॉटर लेवल कमी होते, बस दुसरं काही होत नाही. आपलं फॅट चालणं एक. म्हणजे चालणं म्हणजे चपला झिजवणं, हवा पालट करणं. परंतु प्रत्यक्ष फॅट लॉस करायचा असेल तर आरोग्य फॅमिलीला पर्याय नाही. बघू शकताय, डॉक्टर साहेब पूर्वीचे एक सेडेंटरी लाईफस्टाईल, लेझी जीवन, आणि इकडे ऍक्टिव्ह कपल, कोणत्याही फिल्मी हिरो हिरोईन पेक्षा कमी नाही. हा बदल केवळ आरोग्य फॅमिलीमुळे. सर, पूर्वीच तुमचा फोटो तुम्हाला आवडतो की आताच आवडतोय? तर आताच आवडते, पहिला आवडत नाही. पहिला ती रणजित गेला सर, डॉक्टर रणजित गेलं ते. येस येस येस. हे जीवन परिपूर्ण बदलून हवं असेल तर आरोग्य फॅमिलीला पर्याय नाही, सकस संतुलित आहाराला पर्याय नाही. कारण डॉक्टर साहेब सांगतात हे. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याला आरोग्याविषयी फारशी माहिती नसते. पण ज्यांनी आरोग्याचं शिक्षण घेतलंय, माणसाच्या शरीरातील प्रत्येक नसानसाचं ज्यांना ज्ञान आहे, असे डॉक्टर साहेब, ते सुद्धा अनारोग्याचे शिकार बनले होते. परंतु जाडकर सरांसारखी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली आणि आयुष्य बदललं. बघू शकता, पोटाचा घेर आणि अगदी आळशी जीवनशैली, किती बदल होतो माणसामध्ये, इथेच होतो ते फक्त. आणि आज बघू शकताय, यंग अँड डायनॅमिक कपल. यस. स्वतःमध्ये इतका सुंदर बदल आपल्यालाही घडवा वाटतो, परंतु वर्कआउट करावं असं वाटत नाही. मग कसं होईल? आहार तर घ्यावाच वाटत नाही, मग कसं होईल? येस सर. आजच्या फिलिंग्स काय सर तुमच्या? तर 20% वर्कआउट आणि 80% संतुलित आहार, आणि 101% सर कोच जे सांगाल, आपण किती मोठे असो या छोटे असो, कोच पासून आपले कोचने 2-3 पावसाळे जास्त खाल्लेले असते, त्यांना माहित असते नॉलेज कसं आहे. त्यांनी फर्स्ट टाइम जॉईन केलेले असं, आपण नंतर आलेले असतात. डॉक्टर असो या इंजिनियर असो या कोणी शिक्षक असो, पहिले कोचने असं 10-12 पावसाळे जास्त खाल्लेले असते, त्यांना माहिती कसं नॉलेज द्यायचं, काय करायचं.
मी बी स्वतः तसं होतो. मी कोचचं ऐकायचं नव्हतं. जेव्हा रिझल्ट पाहिजे म्हणलं तेव्हा कोचचं ऐकावं म्हणलं. आपण डॉक्टर असून बी काय उपयोग नसते. आपल्याला माहिती आहे आपले कसे फील्ड युज करायचे. मी जेव्हा कोचचं ऐकलंय आज मी बेटर आहे आणि माझा रिझल्ट खूप निघलाय. 4 महिन्यामध्ये सर मी 32 किलो वजन कमी केलं सर. येस सर, येस सर. सर पेशंट ओळखतात का तुम्हाला आता, जे बऱ्याच दिवसातून सर भेटले पेशंट? सर म्हातारे माणसाचं ओळखत नाही. कसं मी जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालायला लागलो होतापासून तर मी टी शर्टचा मी शौकीन होतो. मला टी शर्ट बसले माझी ढिरी दिसायची. एक 9वा 10वा महिना आले सगळं ढिरी दिसायची माझी. मला ती टी शर्ट घालू वाटत नव्हतं. आणि माझी येस सर. शर्टची साईज 42 साईज मोठी साईज होती जस्ट. ती शर्ट आणि पॅन्ट सगळे फेकून दिले सर. मी युजल घेतले सर. 30 नंबरची पॅन्ट आहे आणि एक्सेल छोटा शर्ट आहे जस्ट युजल. अमेझिंग, अमेझिंग. सर, अनेक मिथ आहेत, अनेक गैरसमज आहेत लोकांच्या मनामध्ये. हा आहार घेतला की असं होतं तसं होतं, हे साईड इफेक्ट होतात, ते साईड इफेक्ट होतात. तुमचं काय मत आहे एक डॉक्टर म्हणून? सर कसे संतुलित आहार कोणी खाल्लेले नसते त्याला नॉलेज नसते सर. आणि ह्याच्याही संतुलित आहार म्हणजे सर केमिकल नाही सर, ॲलोपॅथिक बी नाही सर. हे की आपलं सोया सिस्टम पासून आपलं कडधान्यापासून बनलेलं ही आपलं संतुलित आहार आहे सर. ही केमिकल नाही. मी आमच्या आईला दिले सर. माझ्या आईच्या दोन्ही किडन्या टोटल गेलत्या आणि युरिनचा प्रॉब्लेम होता. त्यांना ब्लडची क्वांटिटी कमी होत चालली सर. मी त्यांना संतुलित आहार चालू केलाय. आज बेटर म्हणजे ती आज निवांत आहेत. त्यांची किडनीला इन्फेक्शन होतं, युरिन इन्फेक्शन होतं आणि ब्लडची क्वांटिटी पूर्ण घटत चालली होती सर. आज टोटल क्लीन आहे सर. 1 वर्ष 3 महिने त्यांना काहीच नाही. ह्याने किडनी जात नाही, लिव्हर खराब होत नाही, तुमचा हार्टला प्रॉब्लेम येत नाही, तुमचे फुफ्फुस खराब होत नाहीत, वॉल बी खराब होत नाही. तुमचा वॉल नीट ऍक्च्युली रिफ्रेश, तुमची बॉडी रिफ्रेश होती आणि तुम्हाला येस लाईफ सर, 20 वर्ष वाढून भेटायला तुम्हाला काय पाहिजे. आता आम्ही डॉक्टर येस आहेत. सर. आमचं कसं आहे, आमचं कर्तव्य तुम्हाला ॲलोपॅथी मध्ये न्यायचे. आम्ही संतुलित आहार नेण्याचं नाही. मी आता कंपल्सरी माझ्या गेस्टला संतुलित आहार द्यालो सर. येस सर, येस सर. हा डॉक्टर साहेबांचा पर्सनल डिस्क्लेमर आहे. आपण असं म्हणतो की या कॉलवर कोणी डॉक्टर नाही, आम्ही वैद्य नाहीत, परंतु प्रत्यक्ष डॉक्टर साहेबांच्या वाणीमधून आपल्याला हा अनुभव ऐकायला मिळतोय. आणि डॉक्टर बोलतायत म्हटल्यावर प्रत्यक्ष धन्वंतरी बोलते, प्रत्यक्ष ईश्वर बोलते. येस सर. आणि कुणी संतुलित आहार चालू नाही केलं, कंपल्सरी चालू करा. ह्याच्यावर विश्वास 101% आहे. माझा तर आहे. मी बी येस येस. नव्हतो, एक निगेटिव्ह होतो मी. असे काय होत नसते म्हणलं, हे ॲलोकॉन्सने माझे डायजेशन नीट होत नसते. आमचे ओमी टॅबलेट आहे, पॅनफोर्ट आहे, कोणते टॅबलेट आमचे खूप आहेत, खूप नमुने टॅबलेट असतात. ते टॅबलेट फक्त तात्पुरतं काम करतात. इव्हन 4 घंटे 5 घंटे 6 घंटे तुमचं युजल काय काय तुमचं तितकं दाबते, बाहेर काढत नाही. ही संतुलित आहार तुमचं टोटली आजाद, तुम्हाला विदाऊट ऑपरेशन करायची गरज नाही. आता येस आमच्या सर. आईचे ऑपरेशन सांगितले, त्यांना ऑपरेशन पूर्ण निले, त्यांना ऑपरेशन केलं नाही, काय नाही. सगळे संतुलित आहारमुळे त्यांची किडनी नीट झाली, लिव्हर आपले युरिनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, ब्लडची क्वांटिटी सॉल्व्ह झाली. आज हेल्दी हॅपी येते आमची आई. मी बी हेल्दी हॅपी आहे. मी माझी स्वतः बॉडीची गॅरंटी घेतोय. मी 100 गाठन सर. येस सर, येस सर. शतायुषी भव. सर, तुम्ही पहिल्यांदा फॅमिलीत आलात की मॅडम आल्यात? नाही, वर्कआउटला मी पहिल्यांदा आलो. फर्स्ट आमची मॅडम झाल्या संतुलित आहार घेऊनच. येस म्हणजे येस. आमच्या शाळेत संतुलित आहार कशाने चालू केलं तर मला त्याला काय झालं तर ते संतुलित आहार नाही, केमिकल मध्ये मी अगोदर केमिकल म्हणायचं याला. येस येस येस. त्यांना काय झालं तर झालं होते म्हणलं, आपण दुसरी आणू म्हणलं. या आरोग्य फॅमिलीत दुसरी आणण्याची गरज नाही पडत. पहिलीच पत्नी नव्या रूपात आपल्या समोर उपस्थित राहते, आयुष्य बदलते त्यांचं. येस मी मॅडम. माझ्या बायकोला हा. मी माझ्या बायकोला नवीन नवरा चेंज होऊन दिले. मला बायको चेंज करून नवीन फ्रेश करून भेटली सर. एकाच या जन्मी जणू फिरूनी पुन्हा जन्मेन मी, अशा प्रकारचं नवीन जन्म आपल्याला मिळालाय. मॅडमचा सुद्धा अनुभव आपण ऐकूयात, कारण स्त्रियांना इतक्या वेळ शांत बसणं शक्य नसतं आणि त्या शांत बसल्यात, त्यांना बोलू द्या. येस सर, गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सर. मॅडम. गुड मॉर्निंग. आपलं नाव सांगायचंय, बाय प्रोफेशन, आपण काय करता आणि कधीपासून आरोग्य फॅमिलीत आहात? सर माझं नाव शिल्पा रणजित गुळबिले, केस बीड जिल्हा येथून आहे. मी
सुशिक्षित बेकार म्हणजे हाऊसवाईफ आहे.